ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करा। खूप कमी वेळामध्ये होते आणि अगदी छोट्याशा भुकासाठी खूप छान आणि टेस्टला म्हणसान तर खूप अप्रतिम ही आलूचे काप लागतात। तर श्री स्वामी समर्थ, मी जयश्री मराठी रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। ही रेसिपी तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून बघा। तर इथे सर्वात पहिले मी 2 आलू घेतले। आलूचे वरचे साल आपल्याला काढून घ्यायचे। वरचे साल काढून झाल्यानंतर आपण आलूचे चिप्स जसे बनवतो तशा प्रकारे आपल्याला याचे चिप्स पाडून घ्यायचे। हे मी चाकूनेच कट करत आहे। तुम्ही हवं तर आलूच्या चिप्सच्या खिसणीने कट करून घेऊ शकता, पण थोडे जाडसर ठेवायचे। जास्त पातळ चिप्स इतके पातळ करायचे नाही, थोडे जाडेच ठेवायचे हे काप। संध्याकाळी छोटीशी भूक लागलेली असते, चहाच्या वेळेला काहीतरी खायचं असते, तर तेव्हा अगदी परफेक्ट असं ऑप्शन आहे आणि इतकी छान टेस्ट आहे याची की खूप छान। तर इथं मी 2 आलू हे चिप्सच्या साईजचे कट करून घेतले। आलूचे काप थोडे जाडसरच ठेवले आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलं, चिप्स धुवून घेतले आणि त्यानंतर एका टॉवेलवर एक 15 ते 20 मिनिटं आपल्याला हे सुकवून घ्यायचे। त्यानंतर आपण एक मसाला यासाठी करून घेऊ। त्यासाठी मी 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच हळदी पावडर, चवीप्रमाणे मीठ आणि लसण अद्रकची पेस्ट बनवून घेतली, ती 1 चम्मच टाकून घेत आहे। यामध्ये आपल्याला पाणी न टाकता छान हाताने मिक्स करून घ्यायचं। हवं तर 1-2 थेंब तुम्ही पाणी टाकू शकता यामध्ये, पण आवश्यकता नाही। तुम्ही पहिले एका आलूची सुद्धा काप करून बनवू शकता, किंवा जास्त बनवायचे असेल तर याचा मसाला थोडा जास्त करायचा आणि आपण जे आलूचे काप बनवून घेतले त्याला हे आपल्याला कोटिंग करून घ्यायची। नेहमीपेक्षा काहीतरी वेगळी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। इतकी चवीला तर इतकी छान लागते की खूप छान। आलू असे आपल्याला कोटिंग करून घ्यायचे, याला पूर्ण मसाला लावून घ्यायचा। लसण अद्रकच्या पेस्टचा फ्लेवर इतका अप्रतिम येते यामध्ये आणि छान क्रिस्पी झाल्यानंतर एवढे छान लागतात की खूप छान लागतात। तर सर्व आलूचे काप मी यामध्ये मसाल्यामध्ये डीप करून घेतले। तुम्ही आलूचे काप जास्त प्रमाणात बनवत असाल तर हा मसाला थोडा जास्त करून घ्यायचा। त्यानंतर 2 छोटे चम्मच रवा घेतला आणि तांदळाचं पीठ घेतलं छोटी वाटी भरून। त्यामध्ये थोडं चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आपल्याला। हे तुम्ही कॉर्नफ्लॉवर मध्ये पुन्हा सुद्धा डीप करू शकता। परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला जे आपण आलूच्या कापला मसाला लावून ठेवलेला आहे ते आलूचे काप याला कोटिंग करून घ्यायचं याचं आपल्याला त्याला असं छान कोटिंग करून घ्यायचं। पण कॉर्नफ्लॉवर पेक्षा हे तांदूळाच्या पिठातच खूप छान क्रिस्पी तयार होतात, त्यामुळे कॉर्नफ्लॉवरची आवश्यकता नाही। तांदळाचं पीठ जरी असलं आणि रवा यामध्ये सुद्धा छान खूप सुंदर असे तयार होतात ते। त्यानंतर 2 चम्मच मी पॅन मध्ये तेल टाकून घेत आहे। कमी तेलामध्ये अगदी छान असं स्नॅक्स तयार होते हे। 2 चम्मच तेल मी यावर टाकून घेतलं आणि जे आपण काप बनवून घेतले ते आपल्याला पूर्ण याच्यावर ठेवून घ्यायचे आणि दोन्ही साइडनं छान गोल्डन ब्राउन होईपर्यंत, क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे। नॉनस्टिक असेल तर खूपच छान, नाहीतर तुम्ही लोखंडी तव्यावर सुद्धा हे काप बनवू शकता। 2 ते 3 मिनिटं आपल्याला छान खरपूस याच्यावर भाजून घ्यायचे। पॅनवर जेवढे आलूचे काप बसतील तेवढे आपल्याला डीप करून टाकून घ्यायचे। जेव्हा हे काप पॅनवर टाकायचे तेव्हा 2 चम्मच तेलवर त्याच्यावर टाकून घ्यायचं, जेणेकरून काप हे अगदी क्रिस्पी तयार होतात। जास्त वेळ न लागता मस्त छान संध्याकाळच्या वेळेसाठी स्नॅक्स खूप छान तयार होते हे, आणि वेळ सुद्धा काहीच नाही आणि सामान सुद्धा आपल्या घरचंच।
2 ते 3 मिनिटं मी छान एक खरपूस तव्यावर भाजून घेतले. बघू शकता 2 ते 3 मिनिटांनंतर छान खरपूस झालेले आहेत. गॅस कमी ठेवायचा. गॅस जर जास्त फ्लेम ठेवली तर हे लगेच जळतात आणि क्रिस्पी होत नाही. त्यामुळे लो टू मीडियम गॅस ठेवायचा. माझे इथं पूर्ण भाजून झाले. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं. हे टोमॅटो सॉस वगैरे कशासोबतच खायचं काम नाही. हे असेच इतके टेस्टी लागतात की अप्रतिम. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा प्लीज. मस्त छान कोथिंबीर टाकून घ्यायची. ऑप्शनल आहे, नसली तरी चालते, तसेच खूप छान लागते. आणि भेटू अशाच एक नवीन व्हिडिओ सोबत, नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. आणि रेसिपी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप खूप आवडेल. बघू शकता छान क्रिस्पी आलू तयार झालेला आहे आणि नेहमीपेक्षा काहीतरी वेगळा.